ऐतिहासिक विजय म्हणता येईल। 40 वर्षापासून थोरात साहेब या ठिकाणी आमदार होते, तर कशा बघता या विजयाकडे? या ठिकाणी अमोल भाऊ खाताळ हे आलेत, हिंदुत्वाची बुलंद तोफ या ठिकाणी धडकली, याबद्दल आम्हाला खूप खूप म्हणजे इतकी खुशी आहे, इतका आनंद आहे की हिंदूंचं इथं राज्य आलेलं आहे भगव्याचं। आणि याच्या पुढं हे वाघ आता ह्यांनी बळबळ केली तर हे वाघ आता त्यांना सोडणार 40 वर्ष यांनी खूप त्रास दिलेला आहे आपल्या माता भगिनींना। आता माझं एवढंच म्हणणं आहे, आता फक्त त्रास देऊन दाखवा, त्या दिल्ली नाक्याच्या पुढे येऊन दाखवा, हा पट्ट्या तिथं नाही तुम्हाला नडला तर रामचंद्र की दुसरी गोष्ट जे अवैध अतिक्रमण आहे, मी आता जे आपले नवीन आमदार आहेत संगमनेरचे अमोल भाऊ, त्यांना विनंती करणार आहे की जे अवैध जे अतिक्रमण झालेले आहेत ते सपाट करावे, जेणेकरून आपल्या माता भगिनींना तिथून जाण्यासाठी मोकळा रोड मिळावा, आणि जे बाहेरून आलेले बांगलादेशी आणि जे रोहिंगे आहेत ते इथून बाजूला करावेत, अशी विनंती आम्ही करणार आहोत हिंदुत्ववादी संघटना आमच्या पक्षाकडून। आणि परत एकदा खूप खूप अभिनंदन करतो, जे 40 वर्षाची जी सत्ता होती ते हवेत होते, ती हवा तिकडं फिरवलेली आहे, आता त्यांनी आता पंढरपूरच्या दिंडीमध्ये हाजी अलीला जावा, त्याचा बंदोबस्त त्याचा तिकीट आम्ही सगळं काढून देऊ, आणि येणारी नगरपालिका पण ही आपल्या हिंदूंचीच असेल एवढं सांगतो। कारखाना पण योगेश भाऊ, लाडकी बहिणींची माय तितकी नंतर बोलू, काय करू एकच मुद्दा नाही चालत आता हा जो मोठा विजय आपल्याला या ठिकाणी मिळाला आहे, तर लाडक्या बहिणींची जी योजना होती ती एकंदरीत त्याचा फायदा झाला 100% झालेला आहे। ज्या लाडक्या बहिणींना जे वरून जे त्यांना मानधन मिळालं, खरं त्यांचा फायदा आज या बहिणींमुळं हे हिंदूंचं सरकार बसलेले हे 100% सांगतो। आपले जे बेसिक तरुणांनी हे बदल घडून आलं एकंदरीत असं दिसतं, त्यामध्ये तरुणांसाठी एम्प्लॉयमेंट म्हणजे आपले MIDCचा मार्ग मुद्दा हा मार्ग लागेल का? त्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी पहिलं म्हणजे कोल्ड स्टोरेज, गावाकडे रोड रस्ते नाही, जिल्हा परिषदेच्या शाळा जाते मतदान आपण त्या ठिकाणी घेतलं आहे, पण त्या शाळांची दुरवस्था खूप भयंकर झालेली आहे। आपण पाहू, तुम्ही फिरले असेल विधानसभेमध्ये, तुम्ही पाहिलं असेल तर हे कामं पण मार्गी लागतील याच्याबद्दल तुम्हाला? 100%, कारण अमोल भाऊ खाताळ हे शेतकऱ्याचा मुलगा आहे, सर्वसामान्य मुलगा आहे, माझे मित्रच आहेत ते। त्यांनी जे शब्द दिलेत आता की आपण MIDC आणू किंवा रोजगार उपलब्ध करू, हे आताचे आलेले आमदार 100% करतील, कारण ह्या काँग्रेसच्या ठेकेदारांनी फक्त ठेकेदारी केली, पैसे काढले, त्यांचेच पिलावडं सांभाळले। आता इथून पुढे हे होणार नाही, आता फक्त नेता आणि कार्यकर्ता असा संपर्क राहील, आणि मधल्या किटल्या तुम्हाला दिसणार नाही। 1 नंबर गोरगरिबांचा 100%। चला।